ते नाही 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 बोलणाऱ्या लोकांनी ज्या गोष्टीसाठी नाही 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 केलं तेच त्यांनी करून दाखवलं। त्यामुळे मी कॉपी करणारा माणूस नाही, मी माझ्या विचाराने माझ्या स्टाईलने काम करणारा माणूस आहे। त्यामुळे मी सातत्याने कृतीतून बोलणारा व्यक्ती नाही। ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही नाही 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 करणारे होते ते नाही नाही करत बऱ्याच काही गोष्टी करून गेले आणि हे मी करणार 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 ते जे बोलले ते त्याच्याबद्दल काहीच त्यांनी केलेलं नाही। त्यामुळे मी बोलत असताना जे बोलतो ते करून दाखवतो। राहिला प्रश्न बॅनरचा, तुम्ही फार मोठ्या मोठ्या बातम्या केल्या, त्या बातम्याकडे बघत असताना मी बघितलं अरे बॅनर कुठले लागलेत, तर बॅनर बघत असताना खाली रोहित पवार मित्र परिवाराचे आहेत। आता तो मित्र परिवार आणि माझे मित्र ज्यांनी तो बॅनर लावलाय त्यांना आता मी शोधायला लागलेलो आहे। पण दादा तिथे येत असताना राजकीय कार्यक्रमासाठी आलेले नाहीत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा कार्यक्रम तिथं आहेत आणि त्या सामाजिक कार्यक्रमासाठी तिथं आल्यामुळे काही आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय विषय नसल्यामुळे सामाजिक बॅनर तिथे लावले आणि रोहित पवार मित्र परिवार असं नाव त्या ठिकाणी दिलं असं आपल्याला जाणवतंय। एक तर त्यांच्या सोयीनुसार तो कार्यक्रम तिथे घेतला गेला आहे, अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी तो कार्यक्रम तिथे घेतला आहे। आज क्रिकेट साठी आमच्या काही महत्त्वाच्या बैठका तिथं असल्यामुळे 2 महिन्यापूर्वी आजचा आमचा कार्यक्रम फिक्स झालाय। दादांचा कार्यक्रम 3 ते 4 दिवसापूर्वी झालाय। त्यामुळे दादा तिथं आलेत, त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे। उपमुख्यमंत्री आहेत, ते माझे काका सुद्धा आहेत। याचा आनंद असला तरी आज ज्यासाठी वेळ मी दिला होता त्यासाठी त्या कार्यक्रमासाठी मी माझा वेळ आणि माझा कार्यक्रम न बदलता मला इथं असणं जास्त महत्त्वाचं वाटलं।